तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खिचडीत झुरळ आढळल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य कार्यवाही करावी अशी मागणी पालक व नागरिकांकडून केली जात आहे। मेहकर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक मध्यान्ह भोजन दिले जात असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे। मात्र पारडी येथील कथित घटनेमुळे मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत नियोजित मेनूनुसार पौष्टिक आहार दिला जातो। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी मुख्याध्यापक, स्वयंपाकी तसेच शाळा व्यवस्थापन समितीवर असते। भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता, अन्नधान्याचा साठा, स्वयंपाकगृहाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधितांवर आहे। शाळा व्यवस्थापन समितीनेही मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर नियमित देखरेख ठेवणे, नोंदवह्यांचे परीक्षण करणे तसेच पालकांचा सहभाग वाढवणे अपेक्षित आहे। मात्र या जबाबदाऱ्यांचे काटेकोर पालन होत नसल्यास अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया काही पालकांनी यावेळी व्यक्त केली। या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व संबंधितांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत स्वच्छता व गुणवत्तेचे निकष अधिक कडकपणे राबवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर।